तर आज आपण बघणार आहे क्लास 5th चॅप्टर नंबर 9 डेसिमल फ्रॅक्शन. यातला प्रॉब्लेम सेट नंबर बघणार आहे आपण 41. आधी आपण बघितलं होतं कन्वर्जन कसं करायचं असं फ्रॅक्शनचं सिम्पली. ठीक आहे, आता बघणार आपण त्यातला क्वेश्चन नंबर 1. कन्वर्ट द फॉलोइंग इंटू अ डेसिमल फ्रॅक्शन अँड ॲड डेम. आपलं काय सांगितलं तर डेसिमल फ्रॅक्शनला काय करायचं म्हटलं ॲडिशन करायची. सिम्पली सांगितलं आहे 1.5 मीटर. बघा पहिले सगळ्यात पहिले चेक काय करायचं आपल्याला की याच्यात जे युनिट दिले असेल जसं मीटर सेंटीमीटर आहे बरोबर आहे, तर ते बघायचं. इथे सुद्धा मीटर दिलेलं आहे अँड 2.5 इथे सुद्धा मीटर दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही आपल्याला काय तर मीटर मीटर घ्यायचं सिम्पली. जसं आता वर्डिंग दिलं आहे तसं बघा 1.5 म्हणजे 1.5. ठीक आहे, हा घेतला आपण 1.5 मीटर आणि इथं घेतला आहे 2.5 म्हणून घेतला आहे 2.5. ओके, सिम्पली ॲडिशन सांगितलं म्हणजे ॲडिशन केलं. 5 + 5 इज 10 म्हणजे इथे आला आपला 0 पॉईंट, इथे येईल आपला 1. 1 + 1 2, 2 + 2 इज 4. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यात महत्त्वाची, कधी पण पॉईंटच्या खालीच पॉईंट ठेवायचा. ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, लक्षात ठेवायचं पॉईंटच्या खालीच पॉईंट आला पाहिजे कधी पण. ठीक आहे, सेकंड बघा 4.75 रुपीज. आता इथे आपल्याला रुपीज दिलेला आहे. काय दिलेलं आहे? रुपीज. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे सांगितलं आहे 3/4 रुपीज अँड 7.25 रुपीज. 7.25 म्हटलेलं आहे आणि इथे मग काय म्हटलं आहे तर आपल्याला 3/4. आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की क्वार्टर म्हणजे काय होते आणि 1/4 म्हणजे काय होते, हाफ म्हणजे काय होते. लक्षात ठेवा, किंवा फुल म्हटलं तर चालतं. किती आहे आपला 100. ओके, 100चा इथे आपण सगळ्यात पहिले बघणार आहे हाफ. हाफ ज्याला आपण 1/2 सुद्धा म्हणतो. मग आता आपला 100चा हाफ किती होऊ शकतो तर 50 होऊ शकतो बरोबर आहे. त्याच्यानंतर 1/4 काय म्हणतो आपण त्याला 1/4 म्हणजे ज्याला आपण 1/4 तसं म्हणतो. तर हा आपला होईल 25 आणि आता होईल आपला 3/4. तो किती होतो तर त्याला म्हणतो आपण 3/4 जो असतो आपला 75 रुपीज. ओके, हे महत्त्वाचं आहे आपल्याला. जसं की इथं म्हटलं आहे की 4.75 म्हणजे 3/4 म्हणजे किती येईल तर आपला 75 बरोबर. त्यानंतर म्हटलं आहे 7.25. 7.25चा अर्थ होतो आपला 25 म्हणून आपण इथे लिहिलं आहे 75/25 बरोबर. पॉईंटच्या खाली इथे आपल्याला दिलं होतं किती तर 4.75 म्हणजे इथे ना आपला इथे 4 येतो. ठीक आहे, त्यानंतर 7.25 दिलेला आहे. ठीक आहे, आता इथे 5 + 5 इज 0, 1 आपली इथे कॅरी. 7 + 1 8, 8 + 2 10 म्हणजे इथे परत 0 आला, 1 कॅरी आला. 4 + 1 5, 5 + 7 किती होते 5. इथे येईल आपला किती तर 5 + 7 = 12 म्हणजे 12.00 रुपीज आपला आन्सर येणार आहे. थर्ड बघा 6.5 मीटर. आता सांगितलं हाफचा अर्थ होतो 15 म्हणून 6.50 मीटर लिहिलं आहे. आणि 3.75 3/4चा अर्थ होतो आपला 75 म्हणजे 3.75. 0 + 5 म्हणजे 5. 7 + 5 इज 12 म्हणजे 2 इथं आला, 1 कॅरी आपला. 6 + 1 7, 7 + 3 इज 10 म्हणजे 10.25 मीटर आपला आन्सर येते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 बघा, याच्यासुद्धा ॲडिशनच करायचं आहे. 23.4 + 87.9. पहिलं सांगितलं पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. 9 + 4 म्हणजे 13, इथे येईल 3, 1 कॅरी. 7 + 3 इज 10, 10 + 1 इज 11 म्हणून 1 1. 8 + 2 इज 10, 10 + 1 इज 11 म्हणजे किती येणार 101.3 आपला आन्सर येते. सेकंड बघा 35.74 + 816.6. आत्ता इथे मजा आहे. आता इथे सॉल्व करताना लक्षात ठेवा काय मी का म्हटलं मजा आहे तर बघा इथे 35.74 आहे आणि इथे 816.6 आहे. तर इथं कन्फ्युजन नका करू, लक्षात ठेवा. आता मी सॉल्व कसं करतो बघा. पहिला आपला दिलेला आहे 35.74 आहे, क्लिअर आहे. प्लस इथे सांगितलेलं आहे पॉईंटच्या खालीच पॉईंट आला पाहिजे. मी असं म्हटलं होतं पहिलेच, म्हणजे माझं इथे येईल 6. ठीक आहे, इथे येईल माझा पॉईंट, इथे येईल माझा 6, इथे येईल 1 आणि इथे येईल माझा 8. आता इथे तर कोणताच नंबर नाही आहे म्हणजे इथे आपल्याला 0 अजून करायचं. माझा पॉईंटच्या खालीच पॉईंट आला पाहिजे.
म्हणून मी सगळ्यात पहिले पॉईंटच देऊन ठेवतो. आता 4 प्लस 0 इज 4. 6 प्लस 7 किती येणार आता माझं 13 म्हणून 3 आला. 1 आपला इथेल कॅरी. 6 प्लस 6 इज 12 म्हणजे इथं 2. 1 आपला कॅरी. 3 प्लस 1 4. 4 प्लस 1 इज 5 आणि 8 ॲज इट इज. म्हणजे किती येणार तर 852.34 आपला आन्सर आहे. मी सगळ्यात पहिलं काय केलं दोन्ही व्हॅल्यू लिहिल्या. पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट दिला. इथे आपला एक नंबर कमी पडत होता म्हणून मी त्याला 0 देऊन दिला. ठीक आहे. चलो थर्ड बघा 6.95 प्लस 74.88. सेम प्रोसेस. इथे सुद्धा नसेल तर आपण 0 देऊन ठेवू. 81.83 इथे. फोर्थ आहे 41.03 प्लस 9.98. इथे सुद्धा एक 0 देऊन ठेवा समजण्यासाठी आपल्याला. ठीक आहे. 41.03 प्लस 9.98 ॲडिशन किती येणार आपली सिम्पली तर 8 प्लस 3 म्हणजे किती येईल आपला 11. 11चा आहे 1. 1 आपला कॅरी. 9 प्लस 1 इज 10. 0 1 कॅरी. 9 प्लस 1 इज 10. 10 प्लस 1 11. 11 इथं 1 कॅरी. 4 प्लस 1 5. बरोबर आहे. बघ क्वेश्चन नंबर 3 मध्ये सुद्धा तेच केलेलं आहे. आपल्याला इथे सुद्धा काय दिलं त्याचे ॲडिशन्स करा. फक्त इथं काय दिलं की सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. कुठे रुपीज दिलं कोणाला मीटरमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. व्हॅल्यू फक्त बरोबर ठेवायची. पॉईंटच्या खाली पॉईंट आला म्हणजे तुमचा आन्सर क्लिअर येते. जर का तुम्ही पॉईंटच्या खाली पॉईंट देत नसाल तर मग काही तुमचा फायदा नाही. तुमचं चुकणारच. जसं 51.4 दिलेलं आहे प्लस करायचं 68.5ला. 4 प्लस 5 इज 9. पॉईंट सगळ्यात पहिलं 8 प्लस 1 इज 9. 6 प्लस 5 इज 11 म्हणजे 119.9 आपला आन्सर येते. सेकंड बार 94.7 मीटर प्लस 1738.45 मीटर. ठीक आहे. आता इथे नंबर थोडे कमी पडतात तर 0 देऊन ठेवा म्हणजे कन्फ्युजन होत नाही. 17 आणि 45 है ना. तर 0 प्लस 5 इज 5. 4 प्लस 7 म्हणजे किती येणार तर आपला 11 येणार आहे म्हणून 1 इथे 1 आपला कॅरी आला. 8 प्लस 1 9. 9 प्लस 4 म्हणजे किती आहे 13. 13चा इथे 3 1 कॅरी. 9 प्लस 1 इज 10. 10 प्लस 3 इज 30. परत 3 इथे 1 कॅरी. 7 प्लस 1 इज 8 आणि इथे आपला ॲज इट इज 1 राहील. म्हणजे आन्सर किती येणार 1833.15 मीटर आपला आन्सर आहे. बघा 5158.75 प्लस 841.25 दिलेला आहे. 5 प्लस 5 इज 10 म्हणजे 0 1 कॅरी. 7 प्लस 1 इज 8. 8 प्लस 2 10 म्हणजे 0 इथं 1 कॅरी. 8 प्लस 1 9. 9 प्लस 1 इज 10. 0 1 कॅरी. 5 प्लस 5 किती आलं तर 10 परत 0 1 कॅरी. 8 प्लस 1 इज 9. 9 प्लस 1 इज 10. 0 1 कॅरी. 5 प्लस 1 इज 6 म्हणजे आन्सर किती आलं 6000 आपला